त्या ठिकाणी रात्रीच श्रीमंत होण्याचा एक जसा राजकारण हा एक त्या ठिकाणी एक राजकारण हा एक मार्ग असतो, त्याच ठिकाणी दुसरा मार्ग हा त्या ठिकाणी अधिकारी होऊन पैसा कमवण्याचा हा दुसरा मार्ग त्या ठिकाणी बऱ्याच जणांना दिसत असतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये बरीच कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि ऑलमोस्ट सगळेच अधिकारी त्या ठिकाणी भ्रष्टाचाराने त्यांचे हात बरबटलेले आहेत. आता भ्रष्टाचार जे अधिकारी किंवा हे जे काही राजकारणी आहेत, हे जे काही भ्रष्टाचार करून जे गडगंज पैसे कमवत आहेत, तर याच्यात सगळ्यात दोषी तर ते आहेतच, ते स्वतः तर दोषी आहेतच, पण सगळ्यात मोठा दोष जर कोणाचा असेल तर तो तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य व्यक्तींचा आहे. कारण भ्रष्टाचाराने अनैतिक मार्गाने पैसा कमवून त्या ठिकाणी आपण त्यांना समाजात जो मान सन्मान देतो तो त्या ठिकाणी ही चूक आपली आहे की त्यांच्या भ्रष्टाचार करण्याला आपण त्यांना मान सन्मान देऊन त्यांच्या भ्रष्टाचार करण्याला आपण अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी त्यांना चालना देत असतो. 30-40 वर्षापूर्वी जर हा सिनेरिओ बघितला तर ही परिस्थिती काहीतरी वेगळी होती. 30-40 वर्षापूर्वी जर एखादा व्यक्ती त्या ठिकाणी भ्रष्टाचार करून पैसे कमवायचा तर त्या ठिकाणी समाजामध्ये त्याला त्या प्रमाणात किंवा त्याला मान सन्मान मिळत नव्हता. पण त्याच अपोजिट त्याच्या विरुद्ध जो व्यक्ती नैतिकतेने चांगल्या मार्गाने भलेही त्याच्यापेक्षा कमी जर त्याच्याकडे पैसा असला तर त्या ठिकाणी समाजात त्या व्यक्तीला मान सन्मान मिळत होता. परंतु आताच्या परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. आता सर्वांच्या दृष्टीनं पैसा हा मुख्य केंद्रबिंदू बनलेला आहे. श्रीमंत होणं हे एकमेव त्या ठिकाणी समाजात प्रतिष्ठा मिळवण्याचं त्या ठिकाणी एक साधन बनलेलं आहे. मग तुम्ही श्रीमंत कोणत्या मार्गाने बनता? तुम्ही चोऱ्या करता, लबाड्या करता, डाके टाकता, या भ्रष्टाचार करता, किंवा त्या ठिकाणी तुम्ही अनैतिक मार्गाचा वापर करता, हे त्या ठिकाणी महत्वाचं ही जी काही हित आहे ही त्या ठिकाणी महत्वाचं राहिलेलं नाही. पैसा कमवा बस एवढंच त्या ठिकाणी महत्वाचं राहिलेलं आहे.